IVF मध्ये आपण ओव्हरी स्टिम्युलेट करतो, म्हणजे एकापेक्षा अनेक स्त्रीबीज तयार करतो, म्हणजे आपल्याला चांगले एम्ब्रियो मिळवण्यासाठी. असं करत असताना कधी कधी एखाद्या स्त्रीचे स्त्रीबीज खूप जास्त वाढले जातात. त्याला हायपर स्टिम्युलेशन असं म्हणतात. याच्यामध्ये साधारण, मध्यम आणि अतिशय जास्त प्रमाणात सिव्हिअर पद्धतीने पेशंटच्या ओव्हरीज रिस्पॉन्ड करू शकतात. असं होऊ नये म्हणून डॉक्टर अर्थातच नेहमी काळजी घेतात, परंतु सांगू शकत नाही की एखाद्या पेशंटला त्याचा त्रास अधिक प्रमाणात होऊ शकतो. साधारण आणि मध्यम प्रकारामध्ये पेशंटला उलटी होणे, मळमळ होणे, हेडेक होणे, डिहायड्रेशन होणे असे प्रकार घडून येतात. तर खूप अति प्रमाणात जर झालं, सिव्हिअर झालं असेल तर पेशंटला ब्लोटिंग, उलटी, मळमळ, डिहायड्रेशन, युरिन न होणे, श्वास घ्यायला त्रास होणे असे प्रकार होतात आणि अशा वेळेला पेशंटला आपल्याला ॲडमिटच करावं लागतं. आणि असं जर झालं तर आपल्याला ती सायकल तिथे कॅन्सल करावी लागते, कारण हायपर स्टिम्युलेशन झालं तर पेशंटचा जीव धोक्यात येतो. पण सध्याच्या काळातली चांगली बातमी अशी आहे की असं व्हायचं प्रमाण खूप कमी झालं आहे. याचं कारण असं की प्रिसाईज प्रोटोकॉल, चांगल्या प्रकारचे इंजेक्शन, योग्य वेळी ट्रिगर देणे आणि त्याचं चांगलं क्लोजअप मॉनिटरिंग असं केल्यामुळे आम्ही OHSचे पेशंट आता खूपच कमी प्रमाणात बघत आहोत. पण तरी सुद्धा सांगू शकत नाही की एखादी डिस्पाईट ऑफ ऑल एखाद्या पेशंटला OHS बसू शकतो.